मुख्यमंत्री आणि आम्ही होतो आणि तिकडचे पण मुख्यमंत्री होते, त्यांना देखील सांगितलं, संयुक्त बैठक घेतली. पुन्हा एकदा एकत्रित बैठकीसाठी आम्ही आग्रह धरू आणि त्याचबरोबर त्या सीमा आंदोलनातील हुतात्म्यांना आपण 10,000 रुपये निवृत्ती वेतन देत होतो, त्याची रक्कम वाढवून आपण 20,000 रुपये केलेली आहे. आणि सेवा भरतीसाठी अटीची पूर्तता करून सीमा भागातील मराठी लोकांना देखील आपण दिलासा दिलेला आहे. भारतीय प्रशासकीय सेवेच्या पूर्व प्रशिक्षण केंद्रात आणि मेडिकल कॉलेजमध्ये सीमा भागातील तरुणांसाठी जागा राखीव आपण अध्यक्ष महोदय ठेवल्यात. महात्मा फुले जन आरोग्य योजना ही आता विजयराव 1.5 लाख होती, ती कालपासून आपण 5 लाख रुपये केलेली आहे. त्याच्यातल्या सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या. 12.5 कोटी जनतेला ती पूर्ण योजनेचा लाभ मिळणार आहे आणि सीमा भागातल्या 865 गावांसाठी देखील ती आपण लागू केलेली आहे. हे देखील मी या ठिकाणी सांगतो. तिथल्या पत्रकारांना आधी स्वीकृती पत्र देण्यात येतं. मुख्यमंत्री धर्मादाय निधी देखील त्या ठिकाणी देण्याचा निर्णय आपण घेतला. तिकडच्या शैक्षणिक सार्वजनिक संस्था आहेत त्यांना. आणि मुख्यमंत्री आपला जो निधी आहे, मुख्यमंत्री सहाय्य निधी, यामधून देखील अशा काही केसेस येतात, त्यांना देखील आपण सीमावासियांना त्या ठिकाणी आपण मदत करतो. अध्यक्ष महोदय, बाकी गोसी खुर्द रवी राणा त्याला तुला मी लेखी देतो, चालेल ना? गोसी खुर्द आणि तिकडचं सगळं विचारलेलं, तर त्याचं आपण 2026 पर्यंत गोसी खुर्दचं काम पूर्ण करणार आहोत. मी डिटेलमध्ये त्याच्यामध्ये जात नाही. आणि सर्व लोकांना पाणी मिळेल यासाठी आपला प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर नागपूर ते गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली एक्सेस कंट्रोल रस्ता जो आहे तो आपण पुढे नेतोय. ज्या ठिकाणी सिंदखेड राजा शेगाव त्या भूसंपादनामध्ये काही शक्तीपीठ जे आहे आपलं नागपूर ते गोवा, त्याच्यामध्ये देखील काही अडथळे आहेत, काही लोक विरोधात आहेत, काही लोकांनी विरोध केलाय. मी एवढंच सांगतो, समृद्धी महामार्गाला देखील सुरुवातीला विरोध करवला गेला, परंतु आम्ही शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही तो समृद्धी केला आहे, संमती घेऊन केलेला आहे. याला जर ज्या शेतकऱ्यांना देखील विश्वासात घेऊनच करणार, ज्यांचा विरोध असेल तर आम्ही प्रकल्प जोर जबरदस्तीने पुढे नेणार नाही. समजले की नाही? त्यामुळे मी आपल्याला त्याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये जात नाही. ग्रामीण भागातल्या रस्त्यांची काही प्रश्न काही लोकांनी मांडले होते, त्यामध्ये देखील प्रधानमंत्री ग्राम सडक मध्ये 5,733 किलोमीटर लांबीचे रस्ते, त्यापैकी 2,303 कामं किलोमीटरची झाली आहेत. मुंबई मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या पहिल्या टप्प्यात आपण अध्यक्ष महोदय 28,000 कोटीचे रस्ते आतापर्यंत पूर्ण केलेत. दुसऱ्या टप्प्यात 10,000 किलोमीटरच्या रस्त्यांची 2 वर्षात दर्जोन्नती केली जाईल. या वर्षासाठी 3,643 कोटी तरतूद केलेली आहे. आणि ग्रामविकास आणि PWDचं MSSIDC याच्या माध्यमातून देखील अनेक रस्ते आपण त्या ठिकाणी करतोय. एक बच्चू भाऊंनी एक विषय केला होता, दिव्यांग खेळाडूंना इतर जे खेळाडू आहेत त्याच्याप्रमाणे गोल्ड मेडल मिळाल्यानंतर 1 कोटी रुपयाचं बक्षीस मिळालं पाहिजे, बरोबर ना? ते देखील आपण दिव्यांग आणि इतर खेळाडूंमध्ये फरक करणार नाही, आपण एक समान करू आणि त्यांना देखील प्रोत्साहन देऊ. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री आता आपण पंढरपूरच्या आषाढीचं जे केलेलं आहे, आपल्या पंढरपूरला देखील जवळपास आपण 83 कोटी रुपये मंजूर केलेत, म्हणजे मंदिराचं जे काही रिस्टोरेशन आहे त्यासाठी. आणि आपण एक मोठा विकास आराखडा पंढरपूरच्या विकासाचा तयार करतोय आणि पंढरपूरचा पूर्णपणे त्या क्षेत्राचा वारकऱ्यांची मागणी आहे की अतिशय चांगला विकास झाला पाहिजे
आणि त्या पद्धतीने देखील सरकार प्रयत्न या ठिकाणी करतोय आणि हा ते घेऊ आपण. पंढरपूरचा पण आपण मोठा करतोय ते ताई आपण विचार करू. तुम्ही मला माहिती द्या. नाही नक्की करू आपण. रिप्लाय होऊ दे ना. नाही त्याचा विचार आपण नक्की करू ताई. यशोमती ताई बजेटवरती आपण नाही बजेटच्या चर्चेत बोला ना. बिलकुल करू आपण. आई रुक्मिणी पंढरपूरच्या बरोबर ते पण कौंडण्यपूर या बाबतीत देखील मी माहिती घेतो आणि आपल्याला तिथं काय करायचं ते नक्की करू. त्याच्यामध्ये आपण त्याचा समावेश करू. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की यामध्ये हे जे अर्थसंकल्प आहे तो सर्व समावेशक आहे, सर्वांसाठी आहे, ज्येष्ठांसाठी आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना पण आपण सुरू केलेली आहे. ज्या नागरिकांना आर्थिकदृष्ट्या यात्रा करणं परवडत नाही त्यासाठी त्यांचं तीर्थक्षेत्र दर्शन घडवून आणण्याचं देखील आपण या ठिकाणी काम करतोय. आणि विजयराव तुम्हाला नाही लवकर त्याची गरज पडणार, परंतु विधानसभेच्या नंतर काही लोकांना आवश्यकता तीर्थाटन करण्याची पडू शकते. त्याची तजवीज आपल्या सरकारने करून ठेवलेली आहे. तुम्ही आपल्यावर कोणावर घेऊ नका, ज्येष्ठ लोकांना. तर त्यामुळे त्याचा देखील लाभ आपल्याला नक्की मिळेल. मी आपल्याला एवढंच सांगतो अध्यक्ष महोदय, शेतकरी, कष्टकरी, वारकरी, अरे यंत्रमाग धारकांचा ते एक बाकी राहिलं होतं जे आपण 1 रुपया आणि 75 पैसे जे केलेलं आहे ते वीज बिलाचं, ते आजच मी फोन केला होता आणि ते ऑनलाईन वगैरे प्रक्रिया रद्द करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि ताबडतोब त्यांना त्याचा बेनिफिट झाला पाहिजे असा प्रकारचा निर्णय या ठिकाणी मी दिलेला आहे. आणि संजय केळकर यांनी एक कुठे गेला तुमचा कागद? झालं नाही आहे. वारकरी महामंडळ झाला ना रे, घोषणा झाली. वारकरी महामंडळाची पण घोषणा झालेली आहे. यामध्ये जसं आपण रिक्षा टॅक्सी महामंडळ जाहीर केलं त्या धर्तीवर वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ, कारण ते देखील आपले सगळे असंघटित आहेत, ते देखील गेल्या 4 वर्षापासून मागणी आपण करताय, ते देखील आपण जाहीर करू, त्यांनाही न्याय देऊ. हे करू. आणि वारकरी धारकरी सगळे आले. आणि म्हणून हे सरकार, मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की काही रेफरन्सेस मी जरूर दिलेत, परंतु कुठेही असं कुणावर हेतवारोप करणे, कुणाला खाली बघणे, खाली पाडणे किंवा काय कोणाला मानहानी करणे असा कुठलाही माझा हेतू बिलकुल नसतो आणि नाही आहे. त्यामुळे काही विषय आपण स्वतःवर लावून घेऊ नका. शेवटी आपण सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष ही रथाची 2 चाकं आहेत. तुमचं देखील बाहेर सगळे लोक ऐकतात, काय काय सभागृहामध्ये आपण राज्याच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण बोललं पाहिजे. आणि मी नेहमी कुठेही गेलो, परवा देऊला गेलो, आळंदीला गेलो, मला पत्रकारांनी विचारलं काय मागणं केलं, मी बोललो काय मागणं, त्याला सगळं माहित आहे पांडुरंगाला, फक्त एवढंच आहे, बळीराजावरचं संकट दूर कर, बळीराजाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊ दे, सुखाचे, समाधानाचे, आणि या राज्यातल्या जनतेला देखील सुख, समाधान, आनंद मिळू दे. त्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, कामगार, महिला भगिनी, युवा सगळे आले. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो, शेतकरी, कष्टकरी, वारकरी, बहीण, लेक आणि युवा
हाच आमच्या विकासाचा पॅटर्न नवा. एवढं बोलतो आणि मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आता अशी पंढरपूरची वारी आहे आणि सगळे वारकरी आपले त्या ह्याच्यामध्ये तल्लीन झालेले आहेत आणि म्हणून मी विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्याला सगळ्यांनाच या राज्यातल्या जनतेला सुख समृद्धी सगळ्यांना हो आणि विरोधकांना देखील सद्बुद्धी देवो. फंड पण देणार आणि आपली देखील भरभराट हो, काही प्रॉब्लेम नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय धन्यवाद. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल हे ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय की जय. प्रस्ताव असा आहे की राज्यपाल